निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी। आपण पाहिलं मागच्या प्रवचनात ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो ती गोष्ट अशी होती की बुद्धी ही स्थिर झाली पाहिजे आणि स्थिर बुद्धीमध्ये काय होत असेल, कोण स्थिर करतं हे पहिल्यांदा आपण पाहिलं की बुद्धीला स्वतःची गती नाही आहे, प्राण हा गती देतो। म्हणजे प्राण हे इंजन आहे, बुद्धी त्याचा डब्बा आहे, मन दुसरा डब्बा आहे, अहंकार काहीने तिसरा डब्बा म्हटलंय, आपण त्याला इंधन म्हणून म्हटलंय, डिझेल पेट्रोल म्हणजे अहंकार आहे। आणि ही ट्रेन आत्मसागराकडे किंवा विषयांकडे खाली आली, प्राण बाहेर आला की मनही बाहेर येतं, बुद्धी बाहेर येते, बाहेरचा विचार करू लागते, बाह्य विषयांचा, बाह्य वस्तूंचा सर्व विचार बुद्धी करते। प्राण आत गेला, स्थिर झाला की बुद्धी स्थिर होते, प्राणाची हालचाल थांबली की बुद्धी स्थिर होते। आणि बुद्धी जितक्या वेळ स्थिर राहील म्हणजे प्राणप्रवाह जितक्या वेळ थांबेल, पूरक जितका काळ जास्त होईल, कुंभक जितका काळ जास्त होईल, तितक्या काळमध्ये बुद्धीची स्थिरता येते। आणि कुंडलिनी जागरणानंतर, सविकल्प समाधीनंतर आणि भक्तियोग थोडा वाढला, प्रेम वाढलं भगवंताविषयी की भगवंता भक्त म्हणून आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागला, भक्त म्हणून स्वीकारायला लागला की तो क्रेन्ससारखा वर प्राण ओढतो, खाली कार्बन डायऑक्साईड जितका यावा तितका येतो आणि बाकी तो ॲटोमॅटिक प्राण वर ओढतो। आणि ज्यावेळेस प्राण वर ओढल्या जातं त्यावेळेस बुद्धी ही स्थिर होते, प्राणप्रवाह बंद होतो। म्हणजे भाराने प्राणप्रवाह वर जाऊन थांबतो आणि फार थोडा प्राणप्रवाह खाली येतो। एखाद्या वेळेस असं म्हणता येईल, एका मिनिटात जे 16 श्वास चालतात ते 3 किंवा 4 श्वास थांबले म्हणजे बाकीचे श्वास थांबणे म्हणजे स्थिर बुद्धी। लक्षात घ्या काय म्हटलं, एका मिनिटात 16 श्वास, 20 श्वास, 25 श्वास ज्यांचे चालतात ते 4 आणि 5 श्वासावर ते आले तर तितक्या काळ ते थांबला तो प्राण असं समजा। आणि लांबलचक वाहत नाही, तो फार थोडा खाली येतो म्हणजे वरच जास्त राहतो। बुद्धी ही स्थिर तितक्या वेळ राहते। आणि बुद्धी म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे, म्हणून म्हटलं आत्म्याकडे तोंड करून वर जाणाऱ्या प्राणामध्ये बुद्धी ही आत्म्याकडे तोंड करून असते। आणि प्राण स्थिर झाला की आयना हा स्थिर होतो, आरसा स्थिर होतो आणि त्याचं प्रतिबिंब आत्म्याचं पडतं, तेच म्हणजे आत्मसाक्षात्कार। म्हणजे आत्मसाक्षात्कार होण्याकरिता, आत्मज्ञान होण्याकरिता बुद्धी स्थिर झाली पाहिजे असं मौलींनी म्हटलंय। आयना स्थिर झाला की प्रतिबिंब पडतं। ड्रेसिंग टेबलच्या समोर आपण हलणारा जर काच असेल, हलणारा आयना असेल, ड्रेसिंग टेबल असेल तर प्रतिमा आपल्या तोंडाची त्याच्यात येणार नाही, दिसणार नाही। म्हणून स्थिर आयना पाहिजे, काच स्थिर पाहिजे, आरसा स्थिर पाहिजे। बस ही साधं प्रिन्सिपल आहे। आणि ह्याकरिता माऊलींनी शब्द वापरला, भगवान गोपाल कृष्णाने वापरला की बुद्धी निश्चय झाला पाहिजे, निश्चयात्मक बुद्धी झाली पाहिजे। निश्चयात्मक बुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी झाली पाहिजे। एक स्थिर बुद्धी झाल्यानंतर काय होतं, कारण बुद्धीला ज्या विषयांकडे तुम्ही वळवाल बुद्धी तसा विचार चिंतन करते।
बाहेर समजा श्वास असेल तर बहिर विषय हे बुद्धीला आवडतात, बुद्धीला चिंतन करावं लागतं बाह्य विषयांचं. मग व्यक्तींचं, विषयांचं आणि वस्तूंचं चिंतन त्याला करावं लागतं. आतमध्ये जाऊन ते स्थिर झालं की त्याला समोर ज्यावेळेस आत्मा दिसतो त्यावेळेस ते फक्त आत्म्याविषयीचं, भगवंताविषयीचं चिंतन बुद्धी करते. लक्षात घ्या. थोडं आता पुढे सरकतो. जरी बुद्धी, आता याला कोणती बुद्धी म्हणतात अध्यात्मामध्ये? मौलींनी निश्चयात्मक म्हटलंय. पण काहींनी अगदी अर्वाचीन साहित्य संस्कृतचं त्याच्यामध्ये 3 प्रकारचा बुद्धीचा वापर म्हटला आहे. नंबर 1 देहबुद्धी, नंबर 2 जीवबुद्धी आणि नंबर 3 आत्मबुद्धी. नंबर 1 काय? देहबुद्धी. आता बा 3 प्रकारच्या कॅटेगरीचे माणसं बुद्धीचा उपयोग आपापल्या स्टाईलने घेताना दिसतात. जे देहबुद्धीचे माणसं आहेत ते काय म्हणतात? त्यांचं गणित काय, त्यांची व्याख्या काय बुद्धीची? देह मी म्हणजे माझा देह, मी देहासाठी जन्मलोय. मग ही माणसं जसे पहिलवान असतात, 1,000 दंड बैठका काढतात, 500-500 दंड बैठका करतात, 100-100 दंड बैठका काढतात, पिळदार शरीर आहे की नाही पाहतात, बस शरीराकडे असे पाहतील आणि शरीराचं कसं संवर्धन होईल हे पाहतात. त्यांची देहबुद्धी असते. देह हीच बुद्धी. देहाचं रक्षण करणं, देहाचं संवर्धन करणं, देहपुष्ट करणं म्हणजे देहबुद्धी. हे तिथेच अडकलेले आहेत. 5 जनरल माणसं हीच आहेत. लेबर लोक पहा, सगळं काय? देहबुद्धी. मला खायला पाहिजे, मला शरीर जगवायचं, त्यांना दुसरा विचार नसतो. देहबुद्धी. दुसरा प्रकार येतो जीवबुद्धी. जीवबुद्धीमध्ये आता थोडं वर की मी हा देह आहे असं नाही, माझा प्राण हा देह आहे. जीव म्हणजे प्राण. माझं प्राण रक्षण झालं पाहिजे, बस तेवढ्याच पर्यंत बुद्धीचा विकास आहे. आणि प्राणबुद्धीमध्ये जी गोष्ट येते ती अशी, मग हे कशाचा विचार करतात? लोभाचा, विकारग्रस्त, त्यांच्यापुरतंच मर्यादित. प्राणरक्षण झालं पाहिजे आणि देहही रक्षण झालं पाहिजे, याच्यासाठी ही माणसं फक्त त्याच्याचकडे लक्ष देतात, संपूर्ण वेळ त्याच्यात खर्च करतात. पैसा मिळवला पाहिजे कारण देहाला मला आराम पाहिजे, माझ्या प्राणाला आराम पाहिजे, माझ्या मनाला आराम पाहिजे, संगीत मला ऐकलं पाहिजे कारण माझ्या मनाला आराम पाहिजे, मनाला आनंद मिळाला पाहिजे. ही जीवबुद्धीची माणसं. आणि जनरल कॅटेगरी याच्यातच येतात. 98.9 जीवबुद्धीमध्ये बरेचसे लोक हे सगळे देहबुद्धी आणि जीवबुद्धीमध्ये येतात. लेबर क्लास देहबुद्धीमध्ये येईल. हे बा, जी पोरं जास्त खातात, सारखी खावंसं वाटतं, काही दिसलं की बस खावंसं वाटतं, देहबुद्धी. आराम पाहिजे, मनाला आराम पाहिजे, संगीत ऐकलं पाहिजे, पिक्चर पाहिले पाहिजे, जीवबुद्धी. पैसा मिळाला पाहिजे, सोफा सेट आलं पाहिजे, मकान पाहिजे, चांगली कार पाहिजे, सगळं काही चांगलं चांगलं पाहिजे, जीवबुद्धी. जीवासाठी भरण आणि पोषण. तिसरं आहे आत्मबुद्धी. ह्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी म्हणजे आत्मबुद्धी. आत्म्याचाच विचार, परमात्म्याचाच विचार, चिंतन परमात्म्याचं, अखंड चिंतन परमात्म्याचं. म्हणजे देहबुद्धी, जीवबुद्धी
आणि आत्मबुद्धी. आत्मबुद्धी आपण पाहिलं की आत्म्याचाच विचार करते. ज्यावेळेस ही बुद्धी स्थिर होते तिला फक्त परमात्मा दिसतो. अखंड चिंतन विडोबाचे तुकाराम म्हणतात. अखंड चिंतन विठोबाचे, खंडित नाही, अखंड. अखंडित ध्यान. प्रभू रात्र आणि दिवस प्रभू दिसतोय, याला म्हणतात आत्मबुद्धी. आणि हीच ती निश्चयात्मक बुद्धी आहे. म्हणजे आपल्याला जीवबुद्धीमधून आता कोणाला चरवंतरपणच जुळत नाही, मज्जा येते बकाबक खाण्यामध्ये, देहबुद्धीची माणसं आहेत. नंतरचे जीवबुद्धीचे माणसं आहेत. आत्मबुद्धी नाहीच. आत्मबुद्धी हजारोमधून एखादा. आत्मबुद्धी जीवबुद्धीमध्येच अडकलेले असतात, खाली पडतात. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर, आणि हे निश्चयात्मक बुद्धीमध्ये दुसरा प्रकार काय आहे, तिथे आता मानवी बुद्धीमध्ये दोन प्रकार, देहबुद्धी आणि जीवबुद्धी. ह्यामध्ये विचार फक्त वर्ल्डली थिंग्सचा असतो, म्हणजे संसाराचाच, परमार्थाचा विचार नाही. वस्तुविषय यांचंच सगळं काही असतं. विचार चिंतन काय असेल ते याचंच, ॲक्शन्स सगळ्याच्या. आत्मबुद्धी जी असते ही एकदम वेगळी. आत्मबुद्धीमध्ये विचार नसतो, आणि असला तर वस्तूंचा नसतो, विषयांचा नसतो, संसाराचा नसतो. लक्षात घ्या, तिथे फक्त प्रभूचा विचार. विचारही नाही, विचार स्थिरच झालेला असतो, कारण बुद्धी स्थिर आहे. बुद्धी विचार करायला समर्थ नाही आहे, चंचलत्व नाही आहे, तिच्यामधलं सगळं संपलं आहे. विचार करण्याची ताकद, विचार संपणे. दोन बुद्धीमध्ये काय होतं, जे जनरल माणसांचं होतं, देहबुद्धी आणि जीवबुद्धी. ही वापर करणारी जी माणसं असतात त्यांच्या शक्तीचं, चेतना शक्तीचं क्षरण 9 द्वारातून होतं. चेतना शक्तीचं क्षरण, एक्झॉस्ट होते चेतना शक्ती, खर्च होते चेतना शक्ती ह्या 9 द्वारातून. भरपाई होत नाही, पण माणसं थकतात. आणि म्हणून यांचा विचारही परफेक्ट होत नाही. विचाराला लागणारी एखाद्या विषयाच्या विषयी जर विचार करायचा असेल, एखाद्या विषयावर विचार करायचा असेल, तर त्याला लागणारी चिंतनाची शक्ती क्षरण झाल्यामुळे त्या इंद्रियामधून, त्या बुद्धीमधून न्याय देऊ शकत नाही. तेवढी शक्ती न पुरवल्याने माणूस नीटही विचार करू शकत नाही. मग इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हे करू का न करू, ज्ञानेश्वरीला जाऊ का अभ्यास करू, हे सगळं दोलायमान अवस्थेत ती बुद्धी असते. कारण त्याला लागणारी ऊर्जा, त्या विषयाला लागणारी त्याच्याजवळ नसते, क्षरण झालेली असते, नष्ट झालेली असते, नष्ट होते देहबुद्धीमध्ये. आणि मग सारासार विचार, योग्य विचार, उचित विचार नाही. आत्मबुद्धीमध्ये इंद्रियांची शक्ती वाढावी, याच्यात इंद्रियांची शक्ती क्षीण होते देहबुद्धी आणि जीवबुद्धीमध्ये. आणि आत्मबुद्धीमध्ये इंद्रियांची शक्ती वाढते, कारण स्टॉक होतो त्या चेतना शक्तीचा, स्टॉक होतो. प्राणशक्तीचा एवढा स्टॉक होतो, चेतनाशक्तीचा एवढा स्टॉक होतो चैतन्याचा, की फार थोडे तुषार अगदी उडवले तर काही हरकत नाही, आणि इंद्रियांची शक्ती क्षीण होत नाही आत्मबुद्धीमध्ये.
आणि कुठल्याही विषयाला भिडायला त्याला काहीच वाटत नाही. मग टेन्शन येत नाही. टेन्शन त्याच वेळेत येतं, चिंता त्याच वेळेस ग्रासते आपल्याला, टेन्शन त्याच वेळेस येतं, मानसिक तणाव त्याच वेळेस निर्माण होतो ज्यावेळेस मन सक्षम, जितकी चेतना शक्ती त्या विषयाला मनाला विचार करण्याकरता लागते त्या क्वांटिटीमध्ये त्याला मिळत नाही, म्हणून टेन्शन येतं. आणि एकदम व्हॅक्यूम, शून्य, पूर्ण बुद्धी अशी समर्थ होते. आणि ज्यावेळेस बुद्धीमध्ये विचारचक्र, फालतू विचार संपलेले असतात, अनावश्यक विचार संपलेले असतात, असंख्य विचार संपलेले असतात, त्याच वेळेस मन शांत होतं, बुद्धी शांत होते. आणि शांत बुद्धीमध्ये आनंदाची निर्मिती होते, प्रेमाची निर्मिती होते. आनंद, शांती त्याच्यात प्रगटते, कारण आत्म्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं आणि बुद्धी शांत होते, विचारच नाही. पण परमार्थाचा विचारात माणूस थकत नाही, संसाराच्या विचारात थकतो, हे लक्षात घ्या. परमार्थाच्या विचारात थकत नाही माणूस. प्रभूशी किती तुम्ही चिंतन करा, नाही थकणार. प्रभू सारखा दिसू द्या, तुम्ही थकणार नाही. पण एखादा माणूस समोर आणा, आपल्या घरचं कोणी समोर आणा, माणूस थकून जाईल. संसाराच्या विषयाच्या प्रती माणूस थकून जातो, याच्यात नाही थकत. ऊर्जा स्ट्रॉंग होते. आणि बुद्धीचा विकास होतो. बुद्धी निश्चये आत्मज्ञान. वागण्याच्या पद्धती पुन्हा बदलतात. विकार संपतात. देहबुद्धी आणि जीवबुद्धीमध्ये तीन गोष्टीचं टेन्शन निर्माण होत असतं. आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर, कोणी आडवं आलं तर, लक्षात घ्या, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, कोणी आडवं आलं त्याच्या संबंधात, ह्याविषयी टेन्शन होतं. त्यामुळे क्रोध येतो. इच्छा पूर्ण झाली की लोभ वाढतो, पुन्हा क्रोध येतो, ईर्ष्या होते. आणि याच्यातच जीवशक्ती, चेतनाशक्ती संपते. माणूस याच्यात अडकतो. म्हणून तीन गोष्टी आहेत, कर्म, ज्ञान आणि भक्ती. सायन्सच्या भाषेत बोलायचं तर क्रिया, ज्ञान आणि भावसंवेदना. कुठलीही एक गोष्ट चालत नाही, नुसता भावसंवेदना आहे, उपयोग नाही. क्रिया नसेल, भावसंवेदना काय करायची? क्रिया आहे पण भावसंवेदना नाही, राक्षस होतो माणूस. ज्ञान आहे पण क्रिया नाही आणि भावसंवेदना नाही, ते हे आहे. पण कर्म, भक्ती, ज्ञान याचा संगम म्हणजे ज्ञानेश्वरी. तिन्ही पॅरलल चालले पाहिजेत. आणि म्हणून बुद्धी निश्चय. एखाद्या वेळेस टेन्शन येतं, हे येतं, ते येतं, त्याचं कारण माणसं भूतकाळात काही नॉर्म्स फॉर्म झालेले आहेत पहा, त्याच्यामध्ये जागतात. नॉर्म्स फॉर्म. एखाद्या वेळेस तुम्ही वाचलं, आपल्याला काही गोष्टी पक्क्या झालेल्या आहेत पा जीवनात. चहा घ्यायचा नाही, लहानपणी समजा चहा नाही घेतला, नाही घ्यायचा, मग घेणारे सगळे बेवकूफ दिसतात.
कॉफी घ्यायची नाही, मग कॉफी घेणारे बेवकूफ दिसतात. ज्या बाईनी साडीशिवाय काही घातलं नाही, तिला दुसऱ्या लोकांनी काही ड्रेस घातलं, असं असं कुठं राहत असतात का? काही नॉर्म्स फॉर्म झालेले असतात आणि ते लादले जातात. म्हणून माणसं भूतकाळातच जास्त राहतात आणि तसंच असावं असं वाटतं. पोरांनी असंच राहिलं पाहिजे, आम्ही असं राहत होतो, फलाणीनी असं राहिलं पाहिजे, सासूनी असं राहिलं पाहिजे, सुनीनी असं राहिलं पाहिजे, फलाणीने असं राहिलं पाहिजे. हे नॉर्म्स. त्याच्यामुळे दुःखही होतं, टेन्शनही येतं. आणि शेवटी इंद्रियांचा गुलाम माणूस होतो. मग साक्षी भाव असावा. साक्षी भावामध्ये देखील म्हणजे मालकी कर्तृत्व केव्हा असतं माहिती आहे? कर्तेपण, अहंभाव, अहंकार असतो. म्हणजे कर्तेपण मायनस करायचं ना आपल्याला. कर्म संपणार नाही आहे. भगवद्गीता कर्म संपवायला सांगत नाही. संन्यास म्हणजे कर्म संपवणं नाही. लोकांनी अर्थ चुकीचे केलेत. कर्म संपवत नाही मरेपर्यंतही. श्वास चालतो तोपर्यंत कर्म चालतंय, पण क्रिया संपवायच्या नाहीत, कर्ता संपवायचा आहे. कर्ता अदृश्य झाला पाहिजे. आता कर्ता अदृश्य होण्याकरिता पहिली खूण पास्टमध्ये जे तुम्हाला जगायचं आहे, म्हणजे आपलं मागचं भूतकाळच आपण आठवत बसतो आणि वर्तमान काळात ते आणायचा प्रयत्न करतो त्या गोष्टी. आम्ही गावराणी तूप खात होतो पूर्वी, मग गावराणी तूप आता असलं पाहिजे. आणि समजा नाही मिळालं, नाही चालत आम्हाला. आम्ही गाईचं दूध पित होतो, आम्हाला आता अरे म्हशीचं आहे, नाही गाईचं पाहिजे, नाही चालणार आम्हाला. म्हणजे कर्ता माणूस त्याच वेळेस होतो की ज्या वेळेस 12ने भाग हा पास्ट असतो. आपले विचार जुने असतात. शास्त्र आपण लावतो, शास्त्रामध्ये हे सांगितलं आहे. काय सांगितलं? गंध लावला पाहिजे, शेंडी ठेवली पाहिजे, उभा गंध लावला पाहिजे, बायने कुंकू लावलं पाहिजे, मंगळसूत्र घातलं पाहिजे, काय असेल ते शास्त्रांनी सांगितलं आहे. शास्त्र म्हणजे तुम्ही वाचलेलं, घोकलेलं भूतकाळातलं ज्ञान, तुम्ही वाचलेली, समजलेली भूतकाळातली दृष्टी, बरोबर आहे. ती ज्या वेळेस वर्तमान काळात घुसडल्यात येतं, ते करते पण तिथे येतं. 12ने भागाचा करते पण हे आहे. आणि भूतकाळ तुम्ही विसरा. आणि मग भगवद्गीता म्हणते एकदा याच्यात आले की मागचं सगळं विसरा. नाही, आम्ही देवाची पूजा अशी करीत होतो आणि ते मी अखंडपणे चालू ठेवणार. सद्गुरू मिळण्यापूर्वी, हा योग मिळण्यापूर्वी 3 तास करत होतो, आता आम्ही 2 तासावर आलो, तर आम्ही करणार आहे. करते पण, कारण विचार सुरू होतो की आम्ही करत होतो हा स्वतःचा विचार आहे, आम्ही करणार हा स्वतःचा विचार आहे. आणि कर्ता भाव असला, लक्षात घ्या, अवघड जाईल, डोकं गरगर तर नाही फिरत ना. कर्ता भाव जर असेल तर कृती नाही प्रतिकृती होते. ज्ञानेश्वरी कृतीला विरोध करत नाही, प्रतिक्रियाला विरोध करते. रिॲक्शन्स, ॲक्शनच्या रिॲक्शनला विरोध आहे. आणि कर्ता भाव असला की रिॲक्शन होते, ॲक्शन नाही. ॲक्शन तर ॲटोमॅटिक झाली पाहिजे, रिॲक्शन्स म्हणजे बुद्धी निश्चय हा बापासाहेबांची आवडती ओवी म्हणून थोडंसं घेतो आहे. काही काही ओव्या त्यांच्या तोंडात नाही यायच्या म्हणून थोडं ट्रेस करतो हे याच्यावर. कृती होत नाही, प्रतिक्रिया होते. आपण प्रतिक्रियावादी आहोत. हिंदुओं का हिंदुस्तान, कधी मुसलमानांनी काही भानगडी केल्या तर हिंदुत्व आठवतं.
एरवी हिंदुत्वाचा आपला संबंधही नसतो. आपण प्रतिक्रिया लक्षात घ्या. मंदिर वही बनाएंगे, अयोध्येला गेली तरी वाटत नाही मंदिर वही बनाएंगे, पण ज्यावेळेस ते म्हणतात की हम नहीं बनाने देंगे फिर हम वही बनाएंगे. प्रतिक्रिया. प्रतिक्रिया अहम भाव दर्शवते आणि करते पण प्रतिक्रियामध्ये निर्माण होतं, कृतीमध्ये नाही, म्हणजे ॲक्शनमध्ये नाही. प्रतिक्रिया, रिॲक्शन्स. लक्षात घ्या, बारीक सांगत चाललो आहे. म्हणून संत लोकांनी प्रतिक्रिया केली नाही, ॲक्शन केली, कृती केली, क्रिया केली. म्हणून त्यांचं कर्ते पण संपलं. अतिशय बारीक आहे बरं, फार बारकावं सांगायला. म्हणून एकदा उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, ते इथं द्यायला पुन्हा हरकत नाही, की भगवान गौतम बुद्ध एका गावात गेले. त्या गावातल्या लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. अस्सल शिव्या. आणि मॉब सायकॉलॉजी अशी असते की एकाने दिली दुसरं जरा जास्त विषारी शिवी देतो, झोमणारी शिवी देतो. शिव्यांच्या लाखोल्या सुरू झाल्या. जसं फुलं वाहतो तसं. गौतम बुद्ध शांत आणि कान देऊन ऐकायले, जसं काय फार मोठा इंटरेस्ट आहे कोणकोणत्या शिव्या दिल्या याचा. आपल्याला कोणी काही बोललं तर आपण दुसरीकडे पाहतो, ते कान देऊन ऐकत होते. त्यांना वाटलं की इंटरेस्टिंग थिंग वाटायली यांना. पूर्ण ऐकलं आणि खूप वेळ घेऊ लागले. मग त्यांनी सांगितलं, पहा शेजारच्या गावाला मी जरा वेळ दिलेला आहे, मला तिथं जाणं फार जरुरी आहे, मला शिष्याला घेऊन, आणि मी परत येतो उद्याच येतो, आणि राहिलेलं काम तुम्ही कंप्लीट करून टाका. जे तुम्हाला काही शिव्या द्यायच्यात, पुन्हा काय काय बोलायचं असेल, वाईट चांगलं, ते सगळं कंप्लीट करून टाका. मी थोडं येतोच उद्या, आणि राहिलेला भाग पूर्ण करा. लोकांना वाटलं यांना क्रॅक आहेत का काय. काव म्हणले, आम्ही जितक्या शिव्या दिल्या तुम्हाला समजल्या नाही का. म्हणले समजल्या. ऐकल्या ना. म्हणले ऐकल्या. तुम्ही उत्तर नाही दिलं. उत्तर म्हणजे रिॲक्शन्स. ऐकण्याची कृती केली, कर्म केलं पूर्ण. त्यांनी केलं, यांनी केलं. त्यांनी काय म्हटलं गौतम बुद्धांनी, तुम्हाला उत्तर पाहिजे का तुम्ही काय बोलले त्याचं. 10 वर्षापूर्वी तुम्ही जर माझ्याकडे आले असते किंवा मी तुम्हाला भेटलो असतो, 10 वर्षापूर्वी मी जो सिद्धार्थ होतो तो सिद्धार्थ उत्तर देऊ शकला असता. 10 वर्षापूर्वी रॉंग टाईम झाला तुमचा. आता उत्तर नाही माझ्याजवळ. पहिलं कारण हे. दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं काम केलं, छान केलं म्हणले. त्याच्याने तुम्हाला प्रसन्नता मिळाली ना, तेही छान झालं. मी तुम्हाला प्रसन्नता देऊ शकलो. अहो, शिव्या देणाऱ्या माणसाला प्रसन्नच होत असतो ना तो. मी तुम्हाला प्रसन्न करू शकलो, थँक्स गॉड. आता उत्तराची अपेक्षा मात्र करू नका, कारण 10 वर्षापूर्वी ते मी देऊ शकलो असतो, आज नाही देऊ शकत. तुम्ही जे काही सांगितलं ते मी ॲक्सेप्ट केलं नाही, कारण मी इंद्रियांचा गुलाम नाही आहे. लक्षात घ्या. ह्या उदाहरणावरून तुम्हाला अजून स्पष्टता, मी सगळे स्पष्ट करून सांगेल. मी इंद्रियांचा गुलाम नाही, मी माझ्या मनाचा स्वामी आहे. मी काय आहे? स्वतःचा मालक आहे मी. आणि जे स्वतःचा मालक असतात ते इंद्रियांचे गुलाम नसतात, ते वासनेचे गुलाम नसतात, ते भोगांचे गुलाम नसतात, ते कोणाचेही गुलाम नसतात. म्हणून ते प्रतिक्रिया देत नाहीत. नो प्रतिक्रिया, नो रिॲक्शन्स. म्हणजे लक्षात घ्या. आणि म्हणून
तुम्ही तुमचं काम केलं, मी माझं केलं, मी ॲक्सेप्टच केलं नाही तुमचं. आता लक्षात घ्या, कृती केल्यानंतर माणसाने ती ॲक्सेप्ट केली म्हणजे स्वीकारली. एखाद्याने कृती केली, शिव्या दिल्या आणि तुम्ही त्या स्वीकारल्या तरच प्रतिक्रिया होईल ना. मी स्वीकारल्याच नाही, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं विवेक तिथे असं लागत असतो आणि विवेक चाळणीतून पाहिजे तेवढंच घेतो. ज्या वेळेस बुद्धी निश्चय झालेला असतो, आत्मज्ञान झालेलं असतं, ॲक्सेप्टच करत नाही. बोला बोला म्हणतात, आनंद घ्या, पुन्हा येतो, पुन्हा घ्या, प्रतिक्रिया नाही. म्हणून संतांनी प्रतिक्रिया कुठेही दिलेली नाही, कारण ते आत्मा त्यांचा मालक आहे, मन मालक नाही, त्यांची बुद्धी मालक नाही, ते देहबुद्धीमध्ये नाहीत आणि ते जीवबुद्धीमध्ये नाही. दुसरं कसं आहे, देहबुद्धी आणि जीवबुद्धीचे माणसं काय करतात माहिती आहे तुम्हाला? दुसऱ्याच्या तालावर नाचतात. प्रतिक्रिया कोण देतो? जे दुसऱ्याच्या तालावर नाचतात. म्हणजे समोरच्यानी तुम्हाला शिवी दिली, तुम्हाला राग येतो, म्हणजे तुम्ही स्वीकार केला, आणि स्वीकार केल्यानंतर तुम्ही प्रतिक्रिया देता. क्रोध दुसऱ्यामुळे तुम्हाला आलाय, दुसरा बोलला म्हणून तुम्हाला आलाय, दुसऱ्याच्या ॲक्शनमुळे आलाय. तुमची रिॲक्शन दुसऱ्याच्या ॲक्शनमुळे आहे आणि रिॲक्शन भोगायला लागते. म्हणजे माणसाला कर्मबंधन प्राप्त रिॲक्शनमध्ये होतं, ॲक्शनमध्ये नाही, हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला रिॲक्शन देताना क्रोध येतो, लोभ येतो, दंभ येतो, ईर्ष्या होते, द्वेष होतो, मत्सर होतो. मग तामसी प्रतिक्रिया, राजसी प्रतिक्रिया आणि सात्विक प्रतिक्रिया तिन्ही होते. सात्विक प्रतिक्रिया, एखाद्याने दान दिलं, मलाही देऊ वाटतं, माझ्या दाखवायचं आहे लोकांना, सात्विक प्रतिक्रिया होते. ती प्रतिक्रिया आहे, त्याच्यात भाव अहंतेचा आहे. मी हा भाव आहे, कारण एक तर मी भूतकाळात जगलेलो आहे, भूतकाळाच्या याच्याप्रमाणे वागतोय, शास्त्रज्ञानाप्रमाणे वागतोय, कोणी सांगितलं त्या ज्ञानावर वागतोय, माझं स्वयंभू ज्ञान नाही आहे. भूतकाळातल्या ज्ञानावर जगतोय, त्याचे नॉर्म्स माझे भिडलेले आहेत, स्वतःचं क्रिएटिव्ह ज्ञान नाही. आणि आत्मबुद्धीमध्ये स्वतःचं क्रिएटिव्ह ज्ञान आहे, स्वतःची निर्मिती आहे ज्ञानाची, ती शास्त्राची नाही आहे, कोणाचा आधार नाही आहे त्याला, स्वयंभू आत्म्यामधून प्रगट झालेलं ज्ञान. आणि त्याच्यामधून पुढे ज्यावेळेस क्रिया होते, प्रतिक्रिया होत नाही, क्रिया होते. क्रिया क्रिया अलाउड आहे आणि ती आत्मा प्रेरणा देतो. आता इथं मन प्रेरणा देत नाही, असेल तर देव मन झालेलं आहे, देवबुद्धी झालेली आहे, निश्चयात्मक झाली नाही, चेतना शक्ती आजूबाजूला आहे. आता तिथं विचारांचे डोंगर नाही आहेत. हे पहा, विचारही कसे निर्माण होतात, इच्छा कशा निर्माण होतात माहिती आहे? इच्छाही तुमच्या अनेक लोकांच्या लादलेल्या आहेत. का हो, घरात आपल्या टी व्ही नाही, तुम्हाला नाही का वाटत आणावा? हो, काही परेच्छा, काही स्वतःच्या इच्छा, नाही मला वाटतं सोनी टी व्हीच आणावा. इच्छा निर्माण झाली, मग त्यासाठी पुन्हा रिॲक्शन सुरू झाली. एखाद्या वेळेस इच्छा निर्माण झाली वाईट नाही, पण त्याची रिॲक्शन तुम्ही टी व्ही आणायला बाजारात निघाले, दॅट इज रिॲक्शन, प्रतिक्रिया. आणि मानवी बुद्धीची आहे, योग्य अयोग्य त्याचा विचार नाही आहे. इथे आत्मबुद्धीमध्ये प्रेरणा प्रभू देतो, आत्मा देतो, ती आत्मप्रेरणा असते.
देव प्रेरणा असते, ती सहज स्फुरते. सहज. ज्यावेळेस एखादं तुम्ही प्रवचन आपले साधक देतात, ही वाघमारेबाई, निलिमा वाघमारे असो, सुजाता भंडारे असो, अनिता कड असो, किंवा काही तुम्हाला थोडा बहुत अनुभव आला असेल, ज्यावेळेस तुम्ही तयारी करून जाता तुमचं भाषण पडू शकतं, कारण ती मानवी बुद्धीने केलेलं आहे. आणि ज्यावेळेस धोधो प्रवाह वाहतो, तुम्हालाही कळत नाही की इतकं फ्लुएंटली आपण कसे बोललो, तर कसे कसे वाक्य आले. ती आत्मप्रेरणा आहे, आत्म्याची प्रेरणा आहे, देवाची प्रेरणा आहे. तिथे तुम्ही नाही. ती क्रिया प्रगट झालेली आहे, केलेली नाही, प्रगट झालेली. आणि प्रतिक्रिया नाही त्याची. ही बुद्धी निश्चय झाल्यानंतर, आत्मज्ञान प्रगटल्यानंतर ह्या गोष्टी होतात. थोडासा तुम्हाला थोडं जड जरी पडलं तरी हरकत नाही, पण एक क्रिया आणि प्रतिक्रिया. प्रतिक्रिया पाप देतं, प्रतिक्रिया बंधनात देतं. म्हणून काही गोष्टी टाळता येऊ शकतात, विकारांच्या गोष्टी टाळता येतात. काम निर्माण झाला, कामवासना निर्माण झाली, सेक्स वासना निर्माण झाली, ती शमन कशी करावी गोष्ट वेगळी. क्रिया झाली ठीक आहे, पण प्रतिक्रिया ज्यावेळेस तुम्ही सुरू कराल तिथे गोची आली. शक्तीचं क्षरण जिथे जिथे होईल ती प्रतिक्रिया, तिथे शक्तीचं क्षरण होतं. निर्माण होणाऱ्या इच्छामधून शक्तीचं क्षरण होत नाही, ती प्रतिक्रिया असते. शक्तीचा दुरुपयोग ज्या ज्या ठिकाणी होतो ती प्रतिक्रिया. शक्ती संचय जिथे होतो ती क्रिया. ती मान्य आहे अध्यात्माला. आता उदाहरण सांगतो, बुद्धांना शिव्या दिल्या असतील, तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, तुम्ही शांत राहिले, खवळ निर्माण नाही झाली रक्तात, क्षोभ निर्माण नाही झाला, क्रोध नाही आला, ईर्ष्या नाही जन्मली, म्हणजे विकारांची जागृती नाही झाली, तुम्ही शांतपणे त्याचे विचारच आपल्या ॲक्सेप्ट केलेले नाहीत, प्रतिक्रिया काही नाही, विषय संपला. पण तुम्ही प्रतिक्रिया दिली तर त्याला राग नाही आला, राग तुम्हाला आला. आणि त्या राग आल्यामुळे जी खवळ निर्माण होते, जे विकार निर्माण होतात, त्यामुळे जे भोगावं लागतं ते तुम्हाला भोगायचं. क्रिया सहज घडते, पण प्रतिक्रिया मध्ये त्रास होतो, त्याच्यात विकारांच्या लहरी आहेत. मग काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मद असेल, मत्सर असेल, आणि ते सगळं भोगावं लागतं. म्हणजे भोग क्रियेत नाही, प्रतिक्रियेत आहे. आणि करते पण म्हणजे प्रतिक्रिया. प्रतिक्रिया ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस त्या कर्माचे तुम्ही करते झाला. लक्षात घ्या काय म्हटलं. सहज उत्स्फूर्त काही झालं तर ते करते पण नाही. असं करते पण क्रिया आहे, क्रिया चालू आहे, प्रतिक्रिया नसल्यामुळे करते पण नाही. लक्षात घ्या. एक पार्ट सांगतोय त्याच्यातला, हळूहळू सांगू सर्व, तरी बरंचसं कव्हर झालं आहे, पण अगदी बारकावा सांगतोय. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण विज्ञानात अज्ञान गेल्यावर बुद्धीत निष्ठा, बुद्धीत निष्ठा समता भक्ती आल्यावर मग बुद्धीच्या निश्चयाने आत्मानुभव आला. म्हणजे तो सिद्ध योगी आपण आपल्याला ब्रह्मरूप भावितो आणि आपली बुद्धी ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस आत्मानुसंधानात लीन राहतो. कारण बुद्धी निश्चय एकदा झाला, आत्म्यामध्ये बुद्धी गुंगून पडली की बुद्धी आत्म्याचाच
विचार, चिंतन, दर्शन, मनन सर्व आत्म्याविषयीचं असतं, परमात्म्याविषयीचं असतं. आणि परमात्म्याकडे एकदा लुब्ध झाले की त्याचे सगळे किरण ओढल्या जातात, बुद्धी स्ट्रॉंग होते. लक्षात घ्या, विषयांचे किरण ओढल्या गेले, माणसांचे किरण ओढल्या गेले की खराब झालं समजा. दोनच किरण चांगले ओढावेत, सत्पुरुषांचे, सद्गुरूचे आणि देवाचे. सद्गुरू आणि देव सारखाच. रात्रंदिवस तुम्ही ध्यान केलं तरी चालतं, रात्रंदिवस तुम्ही हे केलं तरी चालतं. ते किरण तुम्हाला स्ट्रॉंग करतायत, बुद्धीला विकास करतायत, ब्रह्मरूपता आणतायत, बुद्धी ब्रह्माकार करतायत. कारण विषयांचं चिंतन नाही. सद्गुरूंचं चिंतन म्हणजे विषयांचं नाही, व्यक्तीचं नाही. आणि अखंड चिंतन विठोबाचे जे म्हटलंय ना, हा श्वास सारखा वरच झाल्याने अनुसंधानात लक्ष असतं आणि रात्रंदिवस प्रभुमय, दृष्टीत प्रभू, वाणीत प्रभू, कृतीत रिॲक्शन नसल्यामुळे प्रभू. लक्षात घ्या, उक्तीत प्रभू, कर्मात प्रभू, सगळ्यात प्रभू. म्हणून पहा, जे जे भेटे भूत तुम्ही क्रिया केली, प्रतिक्रिया नाही. तुमच्या क्रियेवर कोणी दुसरी क्रिया केली, तुम्ही त्याची प्रतिक्रिया करता, ते नको आहे. परवानगी मागून शिव्या नाही द्यायच्या. आणि द्यायचे असेल तर वरून वरून करा, आतून मात्र प्रेम गंगा पाहिजे तुमच्यामध्ये. नाटक म्हणून वरून करा, अलाउड आहे. संतांनी तेही केलं नाही. आपण संसारी असू तर अलाउड आहे, प्रतिक्रियाही अलाउड आहे, पण आतून नाही. आतून राग येऊ देऊ नका, वरून आणा. भावसंवेदना वाढल्या पाहिजेत, प्रेम वाढलं पाहिजे. आणि आतून म्हटलं पाहिजे, भगवंता आम्ही चूक करतोय, पण नाईलाज आहे, त्याच्याशिवाय ते दुरुस्त होणार नाही. आतून नको राग. अर्जुनाने युद्ध केलं पण रागाच्या भरात नाही केलं, स्वार्थासाठी नाही केलं. रागाच्या भरात केलं असतं तर पाप लागलं असतं. लोभाच्या भरात केलेलं नाही, लोभासाठी केलेलं नाही. मला नको ही स्थिती आली, ते राज्य नको, मला काही नको. धर्मयुद्ध केलेलं आहे, धर्म कर्म केलेलं आहे. रिॲक्शन म्हणून युद्ध नाही केलं, विकारांच्या लहरीवर युद्ध नाही केलं. भगवान सांगतायत, प्रेरक भगवान आहे म्हणून केलं, म्हणून ती हिंसा अहिंसा ठरली. भगवंत जर प्रेरणा आणि स्फूर्णा देईल, मग ती क्रियेची असो की प्रतिक्रियेची असो, ती मात्र बुद्धिनिश्चयाची आहे आणि पाप पुण्याचं आपल्याला काही लागत नाही, बाधत नाही, अशी आहे. मग स्फुरणा म्हणून आपल्याला एकच काम, त्या स्थितीपर्यंत गेल्यानंतर जे ऑटोमॅटिक स्फुरेल ते होईल, ते होईल, ते चिंता नाही. आणि स्फुरणा दैवी असते, दैवी स्फुरणा म्हणून ते दिव्य कर्म प्रगटतं. क्रिया दिव्य असते. आणि काहींना प्रतिक्रिया द्यायची नसते, काहींना द्यायची. आता कोणी प्रेम करतंय, त्याची प्रतिक्रिया तुम्हाला द्यावी लागेल. प्रेमाला प्रेम, ती प्रतिक्रिया नाही. दैवी गुणाची क्रियेची प्रतिक्रिया, ही प्रतिक्रिया भोगावी लागत नाही. दैवी गुणांची प्रतिक्रिया, आसुरी भावांची प्रतिक्रिया भोगावी लागते. कर्ता दोघांमध्येही नसतो. आणि ही प्रेरणा आहे, संवेदना आहे,
स्फूर्ण आहे. भगवान देत होते. कोणीतरी आपल्याला पहा, संसारात कोणी येऊन जातं, भेटतं, तू असं कर म्हणतं, त्याचा फायदा होतो. त्याला आपण विचारलं का हो बाबा तुम्ही आमचे प्रेरक ठरलात, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही केलं, फायदा झाला. तो म्हणतो बाबा सहज तुमच्या नशिबात होतं, झालं, मी प्रेरक ठरलो, मला भगवंतानी बुद्धी दिली. प्रेरणा कोणाच्या तरी माध्यमातून प्रेरणा येते, स्फूर्ण येते. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण नाही, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आत्मज्ञान एकदा झालंय, बुद्धी स्थिर झाली, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मरूप होऊन जातो तो. देह शुद्ध झालेला असतो, मन शुद्ध झालेले असते, बुद्धी शुद्ध झालेली असते. आत्मा त्याच वेळेस प्रगट होतो ज्यावेळेस हे तिन्ही शुद्ध झालेले, शरीर शुद्ध, मन शुद्ध, देह शुद्ध, बुद्धी शुद्ध, पंचकोश शुद्ध. तर ब्रह्मरूप काया होते. मग ब्रह्मनिष्ठा राखली पाहिजे. ब्रह्मनिष्ठा कशाला म्हणतात? ब्रह्म कुठे? आत्मा. जीवाला अनुभव घ्यायचा आहे, प्राणाला अनुभव घ्यायचा आहे, मनाला अनुभव घ्यायचा आहे, बुद्धीला अनुभव घ्यायचा. ते तिथे जाऊन मिळतात. झाली ब्रह्मरूपता. पण निष्ठा झाली पाहिजे, म्हणजे भक्त बनलं पाहिजे, विभक्त होता कामा नये. रात्रंदिवस भक्ती म्हणजे निष्ठा पक्की. एकदा मेख रोवली, पाय रोवला अंगदानी, मागे नाही घ्यायचा. प्राण तिथे प्रवाह गेला की पुन्हा खाली आला न पाहिजे, म्हणून भक्तीची जोड आहे. म्हणून भावसंवेदना पाहिजे. कृतीला भक्तीची जोड. म्हणून भक्ती ही स्वतंत्र विषय नाही. लोक फार स्वतंत्र म्हणतात. नाही, बाबासाहेब नाही म्हणायचे भक्ती स्वतंत्र विषय नाही, ती कोणाच्या तरी आधारावर चालते. कर्म हा आधार आहे, ज्ञान आधार आहे. तर निष्ठा, इतकं प्रेम निर्माण झालं पाहिजे की त्याच्यातून बाजूला जाऊ वाटलं न पाहिजे. आपण कोणाच्या घरी जातो, जाताना ते रडतात आपसात, जाऊ वाटत नाही. जाऊ वाटत नाही ही निष्ठा झाली. जातच नाही ही निष्ठा. आणि गेले, निष्ठा नाही. भक्त पुन्हा विभक्त नाही. म्हणजे अखंडित प्राण प्रवाह आत जाऊन स्थिर झाला त्याला ब्रह्मनिष्ठा म्हणतात. पुन्हा खाली येणे नाही, नेहमी समाधिस्थ अवस्थेमध्ये. म्हणजे ब्रह्मरूपता वेगळी, बुद्धी निश्चय आत्मज्ञान वेगळं, ब्रह्मरूपता वेगळी, ब्रह्मनिष्ठा वेगळी. त्याच वेळेस ब्रह्मनिष्ठा होते आणि तो भक्त बनतो. आणि तोच भक्त जो अखंड प्रभूला शरण जातो, प्रत्येक श्वास प्रभू चरणावर शरण गेला पाहिजे. प्रत्येक श्वास, त्याला शरणागती म्हणतात. आलो ना शरण, उगाच आलोत का तुमच्याकडं? शरण आलोत, त्याला काय शरणागती नाही म्हणत. भावसंवेदना ही ब्रह्मनिष्ठा. पुन्हा बाहेर नाही. आणि भक्ती त्याच वेळेस ॲक्सेप्ट होते ज्यावेळेस अखंड यजन हवन प्राणांचं त्या आत्मयज्ञामध्ये होतं. प्राणांचं अखंड यजन, प्राणांचं समर्पण, प्राणाची शरणागती, अखंड प्राणमन बुद्धीची, अखंड म्हणजे 24 तास प्रत्येक सेकंदाला, तो आत्मयज्ञ. आणि त्याला म्हणतात ब्रह्मनिष्ठा. त्याच्यापासून हालायचंच नाही. हे पा, दिवा लागला की काही किडे झेप घेतात, जळून जातात. बरं, जळून जातात. आपणही किडे झालो असोत, आपणही जळून गेलेलो आहेत. आपण हसतो, काय बेवकूफ आहे,
जळाला. असं आत्मसागरात बुडी देऊन स्वतःला चैतन्य सागरामध्ये जाळूनच घ्यायचं अखंडपणे. आपला जीव द्यायचा आहे आत्मसागरात. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. जीव देऊन टाकायचा आहे आत्मसागरात. आपण व्यक्तीला देतो, माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकते. काही टाकीत नाही, काही नाही. सगळी एक जात बदमाशीचे वाक्य असतात. माझं प्रेम किती आहे सांगू तुला, किती किती सांगू तुला, ते गाणं पाठ करतो. हो, ही नसतं. त्यालाही माहिती आहे हेही बदमाश आहे, आपणही बदमाश आहेत, दोघंही बदमाश आहेत. काही नाही. ब्रह्मनिष्ठा त्याला म्हणतात. तत्परायण अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्र आणि दिवस ब्रह्मनिष्ठात पासनं एक सेकंदही बाजूला सरू नये, याला भक्ती म्हणतात. आणि याला भक्ती योग म्हणतात. बुद्धीचा आत्म्याशी योग, बुद्धी योग आणि अखंडित ब्रह्मनिष्ठा निर्माण, अहर्निशी रात्रंदिवस निर्माण होणं, दॅट इज भक्ती योग. पुन्हा विभक्ती नाही. याचं तुकारामांनी वर्णन केलं आत्मानुसंधानाचं, ब्रह्मनिष्ठेचं. व्यवहाराची सरळी मात. व्यवहार म्हणजे बाहेर आता प्राण माझा निघत नाही, व्यवहाराकडे जात नाही. अखंडित अनुसंधान, अखंडित शब्द आहे. तुका म्हणे वेद झाला अंगा आला श्रीरंग. माझ्या अंगामध्ये आता पांडुरंग प्रगटला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. त्यावेळेस होतं ब्रह्मनिष्ठा पूर्ण झाल्यानंतर. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. नेहमी प्रभूच दिसला पाहिजे. आपल्याला सगळे भूतच दिसतात, प्रभू दिसतच नाही. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाची हृदया गिवसित आले. तयांची समता दृष्टी बोले, विशेषु काही. जैन तत्वज्ञानामध्ये 3 शब्द येतात: सम्यक दृष्टी, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान. आपल्याकडे 3ही शब्द येतात. हे सम्यक दर्शन, सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञान. त्यांच्या देवालाही अर्थ कळत नाही. अनुभविकांचे अर्थ सगळे शास्त्रकारांनी सांगितलेले नाही, ते गुप्त ठेवले. भगवान गौतम बुद्ध आणि आनंद हे दोघे जंगलात गेले. फिरत 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 आनंदाला फार आनंद झाला. आनंद पटशिष्य होता आणि चुलत भाऊ पण होता, पण लहाना. योगायोगाने चुलत भावाने घेतलं म्हणजे कमाल आहे. आनंद हा चुलत भाऊ होता आणि दोघच होते. आनंदाला फार आनंद झाला. म्हणाला, भगवान आज तुम्ही एकटे सापडले, नाही तर नेहमी गरांड्यात असतात. हजारो शिष्य, तुम्हाला बोलता येत नाही, भेटता येत नाही, काही मनातलं विचारता येत नाही. आज तुम्ही मला छान सापडले. इकडे तिकडे पाहत होता. भगवान गौतम बुद्धही पाहत होते आणि सगळ्या झाडावरची वाळलेली पानं अशी पसरलेली होती त्या जंगलात. आणि त्या वाळलेल्या पानावरून दोघंही चालत असताना चर चर आवाज येत होता. तितक्यात काही पानं भगवान बुद्धांनी आपल्या हातात घेतली, दोन्ही हातात.
त्याच वेळेस आनंदनी प्रश्न विचारला, भगवान मला सांगा, तुम्ही आम्हाला ज्ञान जे सांगितलंय काही लपवून ठेवलंय का सगळं सांगितलं? की काही गुप्त ठेवलंय आणि सांगितलं तर किती सांगितलं आणि गुप्त ठेवलं तर किती ठेवलं? पहा बरं का, म्हणजे कशी गंमत आहे. आणि कोणी नाही म्हणून विचारतो. भगवान हसले गौतम बुद्ध आणि म्हणाले, हे बघ, माझ्या हातात इतके पानं आहेत ना हे झाडाची. म्हणले हो, वाळलेल्या झाडांची. आणि जंगलात किती पसरलीत? म्हणले खूप पसरलंय. बुद्धांचे वाक्य आहेत बरं काय. जंगलात किती पसरले? खूप पसरलंय. तर जे पसरलंय ना तेवढं गुप्त आहे, आणि जे मी हातात घेतलंय ना तेवढंच दिलंय. लक्षात घ्या, गौतम बुद्धांची वाक्य आहेत, गोड वाक्य आहेत. नाही सांगितल्या जात सगळे अर्थ, कारण अनुभविकांचं भाव संवेदना येतच नाहीत लिहिता. अनुभवाचे बोल हे गुप्त ठेवावे लागतात. शिष्याला अनुभव येईपर्यंत गुरुही सांगत नाहीत, नाही तो नाटक करतो, नाही सांगत. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाचिया हृदया गिवसित आले, तयाची समता दृष्टी बोले, विशेष काही. सम्यक दृष्टी कधी निर्माण होते? सम्यक दृष्टी म्हणजे जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. आम्हाला तर काही माणसं पाहिली की हे बा सगळं चालतं, पण तो माणूस दिसला आणि ती बाई दिसली की आमची तळ पायाची आग मस्तकाला जाते. योगाग्नी कधी जाणार नाही, तळ पायाची आग मस्तकाला जाते. भगवंत ज्यावेळेस भूत वाटतो आणि भूत ज्यावेळेस भगवंत वाटतो, समता म्हणजे भगवंत, भूत भगवंत वाटतो. आणि समता नाही म्हणजे भगवंतही भूतासारखा दिसतो. कशाहून भगवंत आहे? भगवंत जरी प्रत्यक्ष आला, कशाहून तू भगवंत आहे? सर्टिफिकेट दाखव बरं. आपल्याला पटणारच नाही भगवंत आलाय आपल्याजवळ. सम्यक दृष्टी, समता, उच्च नीच काही नेणे, कालची जी ओवी आली त्याच्यावरती उच्च नीच भाव नाही, क्रियाची प्रतिक्रिया नाही, कोणी काय बोललं याचं नाही, मला व्हायला पाहिजे तसं बस. समता दृष्टी म्हणतात त्याला. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. मन, बुद्धी आणि आत्म्याचं ऐक्य झालं तरच समता दृष्टी निर्माण होते. म्हणजे कुंडलिनी जागरण झाल्याशिवाय हे कधीच होऊ शकत नाही. हे शास्त्रज्ञानाने होऊ शकत नाही, कारण शास्त्रज्ञान हे शब्दज्ञान आहे, अनुभवजन्य ज्ञान नाही. परमात्मा कसा आहे हे शब्दांनी जाणून घेणं म्हणजे आत्मज्ञान झालं, खोटं आहे. प्रवचनात्मक एखाद्या महाराजांनी ब्रह्माचं निरूपण करणं म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार झालाय, खोटं आहे. शब्दांनी जाणून घेणं म्हणजे अनुभव आला, हे बरोबर नाही. अनुभवजन्य ज्ञान वेगळं, शब्दज्ञान वेगळं. शब्दांनी तुम्ही काही गोष्टी जाणून घेऊ शकतात, पण अनुभवाला त्या आल्या नाहीत तर ते कामाचं नाही. समता दृष्टी, सम्यक दृष्टी, दृष्टीमध्ये समता त्याच वेळेस येते. म्हणजे उच्च नीच भाव नाही, विकारांच्या लहरी नाही, लहान मोठा भेद नाही, आणि सगळं प्रभुमय म्हणजे समता दृष्टी.